नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे नागेश्वर घाबरलेला असतो. तो सुभानरावला म्हणत असतो की सुभानराव, तो नाग मला अजून सापडलेला नाही आहे आणि त्या मुलीला सुद्धा काहीच झालेलं नाही आहे. याचा अर्थ नाग घरामध्येच कुठेतरी लपून बसला असेल. मला त्या नागाची खूप जास्त भीती वाटते. तुम्ही आपली माणसं कामाला लावा आणि घराचा कोपरा न कोपरा चेक करायला लावा. तो नाग घरामध्येच कुठेतरी लपून बसला असेल. जोपर्यंत नाग तुम्हाला सापडत नाही तोपर्यंत घरामध्ये मी पाऊलसुद्धा ठेवणार नाही आहे, असं नागेश्वर घोरपडेने सुभानरावला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गाडीमध्ये बसल्यानंतर एक बॉक्स ठेवण्यात आलेला असतो. तेव्हा इथे नागेश्वर सुभानरावला विचारत असतो की सुभान, अरे हा बॉक्स आमच्या गाडीमध्ये कुणी ठेवला? तेव्हा इथे सुभानराव म्हणत असतो की साहेब, मला माहिती नाही. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, अरे ह्या बॉक्समध्ये काही माझ्यासाठी गिफ्ट वगैरे ठेवले की काय कुणीतरी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी? तेव्हा इथे नागेश्वर तो आता बॉक्स उघडून बघतो तर त्याच्यामध्ये नाग असतो आणि तो नाग प्रेक्षकांनो इथे गिरिजानेच ठेवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो, अरे सुभानराव, हे सगळं काय आहे? हा नाग या बॉक्समधून कुठून आला? तेव्हा आत्ताच्या आता या सापाला तू बाजूला कर, नाहीतर तो आम्हाला चावेल. तेव्हा सुभानराव म्हणत असतो, साहेब, अहो त्या सापाला मी कसं काय बाजूला करू? अहो विषारी साप आहे तो. तो जर डसला ना तर माणूस पाणीसुद्धा मागणार नाही, तर त्याचा जीव जाईल. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अरे पण हा साप या बॉक्समध्ये कुठून आला आणि आमच्या गाडीमध्ये कुणी ठेवला? तेव्हा इथे गिरिजा येते आणि म्हणते की जसं तुम्ही माझ्या रूममध्ये साप सोडला होतात ना, तसाच मी तुमच्या गाडीमध्ये सुद्धा साप सोडला. तेव्हा नागेश्वर म्हणतो, अच्छा, म्हणजे हे कारस्थान तुझं आहे तर? तेव्हा गिरिजा म्हणते, अगदी बरोबर, हे कारस्थान माझंच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं? तुम्ही साप माझ्या रूममध्ये सोडाल आणि तो मला दंश करेल असं वाटलं का तुम्हाला? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, अरे बापरे, हे काय बघते मी? म्हणजे एक नाग दुसऱ्या नागाला घाबरतोय चक्क. मला हे दृश्य बघायला खरंच खूप मज्जा येणार आहे. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, सुभानराव, या सापाला आधी बाजूला करा, नाहीतर तो आम्हाला दंश करेल. तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते, सुभानराव, बघा हा सांभाळून, नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे, सापाने जर दंश केला ना तर पाणीसुद्धा माणूस मागणार नाही, बरोबर की नाही? तेव्हा गिरिजा म्हणत असते की माझ्या रूममध्ये साप सोडायची तुम्ही हिंमत कशी केली? तुम्हाला काय वाटलं हा साप मला दंश करेल आणि तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल व्हाल असं वाटलं होतं तुम्हाला? तेव्हा इथे गिरिजा म्हणत असते की बघा बघा, हा साप कसा तुमच्याकडेच बघतोय. तेव्हा नागेश्वर म्हणतो, तुझी बडबड बंद कर आणि या सापाला तू बाजूला काढशील ना, मग काढ ना लवकर. आम्हाला काय चावण्याची वाट बघतेस की काय? तेव्हा गिरिजा म्हणते, अरे बापरे, हो का? काढते, हां, लगेच काढते. तेव्हा इथे गिरिजा त्या सापाला पकडते आणि हळूवारपणे आता बॉक्समधून गाडीतून बाहेर काढते. त्यानंतरला नागेश्वर गिरिजाकडेच बघत असतो. गिरिजा अजिबात त्या सापाला घाबरत नाही. ती नागाला बाहेर काढते आणि तो आता रस्त्यावरती सोडून त्या सापाला इथे व्यवस्थितरित्या जायला सांगते आणि जात असताना त्याच्या पायाही पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर इतका घाबरलेला असतो की तो त्या सापाकडे एकटक बघतच असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, गेला गेला साप गेला. तेव्हा गिरिजा म्हणते, काय हे नागेश्वर साहेब, तुम्ही या आता लहान-सहान गोष्टीसुद्धा करायला लागलात का? आज पहिल्यांदा मी तुमच्या डोळ्यामध्ये भीती बघितली, भीती. तुम्ही ह्या सापाला घाबरलात ना? तुम्हाला काय वाटलं, या सापाला मी घाबरून जाईन का? अहो, तुम्हाला माहिती नसेल तर आठवण करून देते. आमची वस्ती आहे ना, ती जंगलाच्या बाजूलाच आहे. त्याच्यामुळे आमच्या वस्तीमध्ये जेव्हा-जेव्हा साप आलेत ना, तेव्हा-तेव्हा मी काढलेले आहेत. तेव्हा गिरिजा म्हणते, की साप आमच्या घरामध्ये किती वेळा तरी आलेत, तेव्हा मी सापाला घाबरत नाही. ही गोष्ट आता तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा गिरिजा म्हणते, नागेश्वर साहेब, कसं असतं ना, तुम्हाला ती म्हण माहिती आहे का? म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना, तेव्हा आपण त्या खड्ड्यामध्ये स्वतःही पडतो. ही म्हण तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे हे असे खेळ आहे ना, परत माझ्याबरोबर खेळू नका. नाहीतर माझ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये तुम्ही स्वतःच पडाल. काय सुभानराव, बरोबर ना? आणि तेव्हा गिरिजा म्हणते, सुभानराव, तुम्ही आहे ना बुडत्या नावेमध्ये प्रवास करताय. ही बुडणारी नाव आहे
आणि जेव्हा तुम्हाला ही म्हण माहितीच असेल, जेव्हा आपण एखाद्याला वाचवण्यासाठी हात देतो, तेव्हा बुडणारा माणूस आहे ना, तो वाचवणाऱ्याला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन आता पाण्यामध्ये डुबू शकतो, बरोबर ना? तेव्हा इथे तुम्ही यांना वाचवायला जाल आणि त्यांच्याबरोबर तुम्ही सुद्धा पाण्यामध्ये बुडून जाल. तेव्हा जरा विचार करा. गिरिजा म्हणत असते, नागेश्वर साहेब, तुम्ही मला इथे मारण्याचा प्रयत्न कराल आणि मी शांतपणे फक्त बघत बसेन असं तुम्हाला वाटत असेल. बघितलंत ना, या सापाला मी माझ्या हाताने पकडलंय आणि तुम्ही मात्र त्याला हवे तेवढे घाबरलात. त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या बारीक-सारीक गोष्टींना घाबरता. त्या गोष्टींना मी सुद्धा घाबरत असेन असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं नाही आहे. त्याच्यामुळे असे छोटे-मोठे खेळ आता माझ्याबरोबर खेळत जाऊ नका. काहीतरी मोठं करा. तेव्हा इथे गिरिजा आता नागेश्वरवरती हसत असते. ती म्हणत असते की जाते मी. मला आता माझी सुद्धा कामं आहेत ना, कामं खोळंबलीत सगळी. जाऊन ती सुद्धा मला उरकायला हवी. तेव्हा इथे गिरिजाने आता नागेश्वरला बरोबर त्याच्या भाषेमध्ये धडा शिकवलेला असतो आणि ती सरळ आता त्याच्या बाजूने निघून घरामध्ये आलेली असते. तर इथे संस्थेमध्ये आता वर्धापन दिन असतो. त्यासाठी आता डान्स वगैरे बसवायचे असतात. तेव्हा रुद्र फोनवरती बोलत असतो की एक कोरिओग्राफर आपल्याला अरेंज करायला हवा. मुलांचे डान्स बसवायचे आहेत. तेव्हा त्या ठिकाणी सावी आलेली असते. सावी म्हणत असते, रुद्र, काय रे कोरिओग्राफर कशासाठी? तेव्हा रुद्र म्हणत असतो की आमच्या संस्थेमध्ये वर्धापन दिन आहे ना, त्यामुळे सर्व मुलं इथे डान्स वगैरे घेतात आणि त्यांच्यासाठी इथे डान्स शिकवायला कोरिओग्राफर अरेंज करायला सांगतोय. तेव्हा इथे सावी म्हणत असते, रुद्र, तुझी काही हरकत नसेल तर कोरिओग्राफर मी सुद्धा होऊ शकते. तेव्हा रुद्र म्हणतो, तुला जमेल का? तेव्हा इथे सावी म्हणत असते, मला का नाही जमणार? मला तर छान डान्स करता येतो आणि जर माझी तुला काही मदत होणार असेल तर मला तुझी मदत करायला नक्कीच आवडेल, बरोबर की नाही? तेव्हा मी तुला मदत करायला येईन ॲज अ कोरिओग्राफर म्हणून. तेव्हा रुद्र म्हणतो, अरे वा, माझा तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तू येऊ शकतेस. चल ना, आत्ताच आपण निघूया. तेवढ्यातच तिथे गिरिजा आलेली असते. ती म्हणते, रुद्र, काय झालं? कुठे जाताय? तेव्हा इथे सावी म्हणत असते, गिरिजा, मी आहे ना, इथे रुद्रला आता मदत करायला जाणार आहे. आपल्या संस्थेमध्ये वर्धापन दिन आहे ना, तेव्हा सर्व मुलं डान्स घेणार आहेत. त्यांना कोरिओग्राफ करायला मी जाणार आहे ॲज अ कोरिओग्राफर म्हणून. तेव्हा जेव्हा तू रुद्रासाठी टिफिन पाठवशील ना, तेव्हा त्याच्यामध्ये माझा टिफिनसुद्धा ॲड कर हां. कारण आज आम्ही दोघेजण एकत्र जेवणार आहोत. तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा रुद्र म्हणतो, त्यांना का काही प्रॉब्लेम असेल? मी होकार दिलाय ना? मग चल आपण दोघेजण जाऊया. तेव्हा गिरिजाला राग आलेला असतो. ती म्हणत असते की नागोबाला तर धडा शिकवला, आता या चुचुंदरीचं काय करू? आणि रुद्र पण काय की मला काही प्रॉब्लेम नसेल म्हणून स्वतःच का म्हणाले? त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा थोडी जलेस झालेली असते. तेवढ्यातच इथे नागेश्वर एकटाच बुद्धिबळाचा खेळ मांडून आता बसलेला असतो. तेव्हा तिथे उर्वशी आलेली असते. उर्वशी म्हणत असते, काय दादासाहेब, काय झालं? एकटेच खेळताय का? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की दीदी, तुम्ही आम्हाला सांगा, बुद्धिबळाच्या खेळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते? उर्वशी म्हणते की समोरच्या व्यक्तीला चेकमेट करणं, त्याला हरवणं. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की हाच तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. बरं दीदी, आता सांगा, जेव्हा समोरच्या व्यक्तीला माहिती आहे की तो बुद्धिबळाच्या खेळामध्ये खूप हुशार आहे आणि तो जिंकणार आहे, तेव्हा खरी मजा काय येते? तेव्हा त्या व्यक्तीला हरवण्यात मजा येते. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो, नाही नाही, फक्त हरवण्यात मजा येत नाही, तर खेळवत-खेळवत हरवण्यामध्ये जरा जास्तच मजा येते. तसंच आता आम्ही काहीसं करणार आहोत. आम्ही इथे गिरिजाला खेळवत-खेळवत हरवणार आहोत. तिने काय केलं दीदी माहिती आहे का? आम्ही तिच्या रूममध्ये तिला चावण्यासाठी नाग सोडला होता. तिने तोच नाग उचलला आणि आमच्या गाडीमध्ये ठेवला आम्हाला डसण्यासाठी. तेव्हा आता आम्ही काही तिला सोडणार नाही. ती आता माझ्याबरोबर इथे डावपेच खेळते ना, आता त्यांच्याबरोबर आम्हाला सुद्धा हे खेळ खेळायला मज्जा येणार आहे. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला इथे मात देण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा त्या व्यक्तीबरोबर असे नवनवीन खेळ खेळण्यामध्ये खूप जास्त मज्जा येते. तिला असं वाटतंय, ती आमच्याबरोबर खेळ खेळते आणि जिंकते ना, तेव्हाच आम्ही असं काहीतरी करणार आहोत, की तिच्यावरती खूप मोठा वार करणार आहोत आणि तिला हरवणार आहोत. तेव्हा उर्वशी म्हणत असते, की गिरिजाने खूपच जास्त वर्मी घाव घातलेला आहे वाटतं, म्हणून दादासाहेब इतके रागवलात तुम्ही.
तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, की तिला असं वाटतंय, की ती आम्हाला इथे मात देणार आहे. पण तसं कधीच होणार नाही. तिने ह्या नागेश्वर घोरपडेला नीट ओळखलेलं नाहीये. आम्ही काय करू शकतो तिला माहिती नाही. आता बघा दीदी काय करतो. असे छोटे-छोटे डाव खेळत-खेळत असा तिच्यावरती मोठा डाव घालणार, की त्याच्यातून तिला कसं बाहेर पडायचं ते कळणारच नाही. सळो की पळो करून सोडणार. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता रुद्र आणि त्याचबरोबर सावी दोघेजण डान्स करत असतात. तेव्हा त्या ठिकाणी गिरिजा गेलेली असते आणि ती आता रुद्रला थांबवते. तेव्हा इथे गिरिजाला भेटायला तिची मैत्रीण विशाखा आलेली असते. विशाखा म्हणत असते, "काय गं गिरिजा काय झालं? असा तुझा चेहरा का पडलाय? जे काही मनात असेल ते सांग ना." तेव्हा गिरिजा विशाखाला म्हणत असते, की विशाखा, नागेश्वर घोरपडे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो विशाखाला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे गिरिजाला एक फोन आलेला असतो आणि तिला कुणीतरी माहिती दिलेली असते, की तुझ्यासाठी जी गाडी तयार करण्यात आली आहे, त्याच्यामध्ये तू बसू नकोस कारण त्या गाडीचे ब्रेक फेल आहेत. ही माहिती आता गिरिजाला कुणीतरी दिलेली असते. त्यामुळे गिरिजा अलर्ट होते आणि त्या गाडीमध्ये ती बसत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे नागेश्वर घोरपडे आणि त्याचबरोबर इथे वासंती, रुद्र आणि गिरिजाची वाट बघत असतात. तेवढ्यातच इथे मंदिरामध्ये गिरिजा आणि रुद्र या दोघांना घेऊन आलेले असतात पूजेसाठी. तेव्हा त्या देवी आईच्या मंदिरापर्यंत इथे आता मुलाने त्या नवरीला उचलून घ्यायचं असतं आणि मंदिरापर्यंत घेऊन जायचं असतं. तेव्हा रुद्र गिरिजाला उचलून घेतो आणि त्या मंदिरापर्यंत घेऊन जातो. तेव्हा इथे जंगलामध्ये आता एकटीने जायचं असतं सवाशिणीने. तेव्हा इथे नागेश्वरने सांगितलेलं असतं, की जेव्हा इथे गिरिजा आता मंदिरामधून एकटी जात असेल ना, तेव्हा ती एकटी परत इथे आली नाही पाहिजे. कारण इथे रुद्र आणि गिरिजा दोघेजण विरुद्ध बाजूला जाणार असतात आणि त्यानंतर दोघांनी एकत्र यायचं असतं. पण ज्या वेळेला आता गिरिजा एकटी जाणार असते, तेव्हा ती परत येणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलेली असते. नागेश्वरने आपले गुंड आता जंगलामध्ये सगळीकडे पेरून ठेवलेले असतात आणि त्यामुळे इथे आता गिरिजाचा पत्ता लागत नाही. तेव्हा इथे श्रीमंत आणि बाकीचे सगळेजण गिरिजाला शोधत असतात. तेव्हा श्रीमंत म्हणत असतो, की गिरिजाला संपूर्ण जंगलामध्ये शोधलं, पण ती कुठेही सापडलेली नाहीये. तेव्हा नागेश्वरला आनंद झालेला असतो, कारण तो प्लॅन त्यानेच केलेला असतो.